नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या या करंट अफेअरच्या भागामध्ये आपण 10 प्रश्न घेणार आहोत, जे की तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया-युक्रेन कराराच्या वादात मध्यस्थता करण्यासाठी व न्याय निवडण्यासाठी कोणत्या माजी सरन्यायाधीशाची निवड करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डी.वाय. चंद्रचूड. भारताचे माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान सुमारे 9,000 कोटी रुपयांच्या कराराच्या वादावर ते न्यायनिवाडा करण्याचे काम करणार आहेत. प्रश्न क्रमांक 2. राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या डिजिटल सवयी आणि अभ्यासाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मोबाईल फोनवरून गृहपाठ होमवर्क देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल स्क्रीनचा अतिवापर टाळता यावा आणि पाढे व पाठांतराची व लेखनाची जुनी पारंपरिक पद्धती पुन्हा सुरू व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईलवर गृहपाठ देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. असंघटित क्षेत्रातील गिग वर्कर आणि डिलिव्हरी पार्टनरसाठी कोणती विशेष सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, निवृत्तीनंतर विशेष पेन्शन स्कीम. डिलिव्हरीज ॲप्स, लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या गिग कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेसाठी आणि निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्थैर्यासाठी केंद्र सरकार विशेष पेन्शन योजना अंमलात आणण्याचा विचार करत आहे. प्रश्न क्रमांक 4. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या जागतिक स्पर्धेत चीनला मागे टाकण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे असा इशारा मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी दिला आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ओपन सोर्स मॉडेलचा वापर करणे. मेटा प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले आहे की एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या स्पर्धेमध्ये अमेरिकेने चीनला मागे टाकायचे असेल तर एआय तंत्रज्ञानाला ओपन सोर्स ठेवणे हाच एकमेव प्रभावी पर्याय ठरू शकेल. प्रश्न क्रमांक 5. शेतकरी कल्याणाच्या दृष्टीने महसूल विभागाने जमिनीच्या सातबाराबाबत कोणता मोठा निर्णय दिला आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सातबाऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे. कसणाऱ्या परंतु कायदेशीर कारणामुळे सातबारा उतार्यावर नाव नोंदवले गेले नसल्याने शेतकऱ्यांना शासकीय योजना व मदतीचा लाभ मिळावा यासाठी महसूल मंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष आदेश दिलेला आहे. प्रश्न 6. भारतीय परराष्ट्र व्यापार धोरणात कच्चे तेल आणि रिफाइंड ऑइल म्हणजे पेट्रोलियमच्या संदर्भात भारताचे स्थान काय आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भारत गरजेच्या 88% कच्चे तेल आयात करतो, मात्र रिफाइंड पेट्रोलियमचा मोठा निर्यातदार आहे. भारत आपल्या गरजेच्या जवळपास 88% कच्चे तेल इतर देशातून आयात करतो, मात्र प्रगत रिफायनरी क्षमतेमुळे भारताची प्रक्रिया केलेले रिफाइनिंग पेट्रोलियम पदार्थ जगभरात मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. याचे चांगले उदाहरण म्हणजे भारत हा आपले शेजारी राष्ट्र भूतान, बांगलादेश आणि नेपाळसारख्या देशांना रिफाईंड केलेले ऑइल विकतो. आणि सध्या तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की या भूतानमध्ये सुद्धा आज पेट्रोल हे केवळ 62 रुपये लिटर या दराने मिळते, तर भारतामध्ये याची किंमत ही 100 रुपयाच्या वर आहे. प्रश्न क्रमांक 7. केंद्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने FDA नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अलीकडे छत्रपती संभाजीनगरमधील कोणत्या प्रसिद्ध हॉटेलचा परवाना निलंबित केला आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हॉटेल अमरप्रीत. अन्न सुरक्षतेचे नियम आणि मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणाने अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA धडक कारवाई करत छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल अमरप्रीतचा परवाना निलंबित केलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. विदर्भात गेल्या 12 दिवसापासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे कोणत्या पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, खरीप पिके.
विदर्भात पावसाचा मोठा बॅकलॉग निर्माण झाला असून 12 दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. ऐनवाढीच्या काळात पाणी न मिळाल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 9. नुकत्याच चर्चेत आलेल्या ऑपरेशन सफेद सागर या ऐतिहासिक सैनिकी मोहिमेचा संबंध कशाशी आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1999चे कारगिल युद्ध, भारतीय हवाई दलाची मोहीम. 1999च्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने म्हणजेच IAF पाकिस्तानी सैन्याला उधळून लावण्यासाठी चालवलेल्या मोहिमेला ऑपरेशन सफेद सागर असे नाव दिले होते. या मोहिमेवर वेब सिरीज सध्या खूप चर्चेमध्ये आहे. आणि आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न क्रमांक 10. परदेशात राहणाऱ्या भारतीय पेन्शनधारकांसाठी पेन्शन सुरू ठेवण्यासाठी कोणती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करणे. अनिवासी भारतीय म्हणजेच NRI पेन्शनधारकांना आपली पेन्शन नियमित चालू ठेवण्यासाठी जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट वेळेत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा पेन्शन जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे हे 10 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की तुम्हाला कुठल्याही परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात. असेच रोज करंट अफेअरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर फेसबुकवरून हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.